सेयतोन्वयादितरतश्चर्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरय तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। जन्म आद्यस्य यतोन्वयादितरतस्, ज्या परब्रह्मापासून या संपूर्ण विश्वाचा जन्म प्रथम आहे, जन्म आद्यस्य किंवा या सकल विश्वाच्या उत्पत्तीच्याही अगोदर जो आहे, आमची ही छोटीशी ईश्वरी आहे. त्या ईश्वरीने आमच्या गुरुदेवांना प्रश्न केला. गुरुदेव इतके हसले. गुरुदेवांना म्हटले की भगवंतापासून या विश्वाची उत्पत्ती आहे, मग देवाची उत्पत्ती कोणापासून? गुरुदेव हसले. गुरुदेव म्हणले भक्तापासून. भक्ताचा भाव देवाचा आकार घेतो. पण मग आता सांगा, कोण श्रेष्ठ, भक्त की भगवंत? गुरुदेव म्हणले सांगा, मामा श्रेष्ठ की भाचा? भाचा का? कारण भाचा का? मामाने भाच्याला भाचा बनवलं म्हणून. भाचा आहे म्हणून मामा आहे ना, आणि मामा आहे म्हणून भाचा आहे ना. हा, तर कोण श्रेष्ठ असं जर का म्हटलं तर उत्तर हे येईल की दोघंही श्रेष्ठ महाराज. दोघांनीही एकमेकांना पूर्ण केलंय. तसं भगवंताने भक्ताला बनवलंय, भक्ताने भगवंताला बनवलंय. श्रेष्ठ कोणतं? दोघंही एकमेकांबरोबर श्रेष्ठ आहे. दोघंही श्रेष्ठ आहे. देवाचं दैवत्व भक्ताच्या भक्तीमुळे आणि भक्ताचं अस्तित्व भगवंताच्या असण्याने अंततोगत्वा दोनही श्रेष्ठ आहे. ही परंपरा बघा. मंदिराचा कोणता दगड महत्वाचा? तुम्ही म्हणाल असं कसं ताई? मंदिराचा प्रत्येक दगड महत्वाचा. पायरीचा, कळसाचा, मूर्तीचा प्रत्येक दगड महत्वाचा. त्यावेळेला मंदिराचं मंदिरत्व आहे. असं या संपूर्ण परंपरामध्ये कोण महत्वाचं? सर्व महत्वाचं आहे. ही परंपरा उर्मिला आईसाहेबांकडून आपल्यापर्यंत आली, याही महत्वाच्या. पण जिथे ती परंपरा सुरू झाली, नारायणापासून नारायणम पद्मभम वशिष्ठम गुरु दत्तात्रेय, तर ही पण महत्वाचीच. तर अशा या परंपरेमध्ये आपल्याला कथा श्रवण करायचा लाभ मिळतोय. जन्म आद्यस्य यतोन्वयादी, ज्याचा जन्म आद्य आहे, ज्याची उत्पत्ती प्रथम आहे. भगवंताने या संपूर्ण विश्वाच्या उत्पत्तीला खरं तर लघु सिद्धांत जो आहे अतिशय गोड आहे. त्या लघु सिद्धांतामध्ये वेगवेगळ्या संधी आहे आणि त्या संधीच्या आधारावर आपल्याला शब्दाचे कोडे सोडवायचे असतात. तुम्ही अमृतानुभव माऊलींचा पाहिला आहे का? पहा. कधी तुम्हाला ग्रंथ वाचायची आवड असेल तर अमृतानुभव पहा आणि तो अमृतानुभव वाचा. त्या अमृतानुभवामध्ये माऊलींनी या विश्वाच्या उत्पत्तीला जगतपिता मातर जर का कोणी असेल तर ते महादेव आणि माता पार्वती सांगितले. पण या सगळ्या विचारावरून माझं आणि माझ्या आत्याचे मिस्टर, त्यांचं म्हणजे मामांचं भांडण झालं. तर ते म्हटले की एको ब्रह्म, ब्रह्म तर एकच आहे, पण एक गोष्ट मात्र नक्की, आदिगुरु शंकराचार्यांचं एक वाक्य ज्याचा आपण चुकीचा अर्थ काढलाय. आपण म्हणतो ब्रह्मसत्य जगत, ब्रह्मसत्य जगत, ब्रह्मसत्य जगत. हा, मिथ्या म्हणजे काय हो? बऱ्याचदा आदिगुरु शंकराचार्यांना काय सांगायचंय आणि आपल्याला काय सांगायचंय, आपण अर्थ काय काढतोय, यामध्ये भरपूर गोष्टी अवलंबून आहेत. जगत मिथ्या म्हणजे आपण म्हणतो की जगत नाही, जगत नाही असा याचा अर्थ होत नाही. जगत आहे पण ते मिथ्या आहे. ठीक आहे. माऊलींनी काय सांगितलं? माऊलींनी सांगितलं की ब्रह्मसत्य जगत मिथ्या यापर्यंत मर्यादित राहू नका. अयम आत्मा ब्रह्म, की मी ब्रह्म आहे पण सोबत सर्वं खलविदं ब्रह्म. म्हणजे काय? निवृत्ती बाबा वक्ते होऊन गेले. आपल्या
कीर्तन परंपरेमध्ये बऱ्याच लोकांनी त्यांना ऐकलं असेल. निवृत्ती बाबा वक्ते या राजकारण्यांना चांगलं शिव्या द्यायचे, म्हणायचे काही कामाचे नाही, हे देशाचं वाटोळं केलं यांनी, अगदी स्पष्ट बोलायचे. तर ते एक उदाहरण सांगायचे. त्यांचं एक उदाहरण अतिशय प्रिय होतं. ते उदाहरण कोणतं की एकदा गुरु आणि शिष्य, लक्षपूर्वक ऐका, गोड आहे, मजेदार आहे. एकदा गुरु आणि शिष्य निघाले. गुरु आणि शिष्य निघाले, नदीच्या काठाने चालले. नदीमध्ये पूर आलाय आणि घोंगडं वाहत चाललंय. घोंगडं, तर घोंगडं माहिती आहे ना, काळं काळं घोंगडं, ब्लँकेट. तर गुरुदेव म्हणतात शिष्याला, जाते घोंगडं घेऊन ये. तर ते घोंगडं आणण्याकरता ते शिष्य जातो, आणण्याचा प्रयत्न करतो. पण महाराज ते घोंगडं नसतं, अस्वल असतं. तर तो शिष्य त्या अस्वलीला जाऊन चिटकतो. आणि त्यावेळेला गुरुदेव म्हणतात, अरे कमली छोड तू आजा, कमली छोड तू आजा. कॅच धरा, कमली छोड तू आजा. त्यावेळेला तो शिष्य प्रयत्न करतो ते घोंगडं सोडण्याचा आणि त्यापासून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करतो. पण मात्र शिष्य बोलतो की गुरुदेव, मैं तो कमली को छोड़ दूं, पर कमली मुझे नहीं छोड़ रही ना. मी तर सोडेल, ही प्रकृती मी सोडेल, हा संसार मी सोडेल, पण संसार मला सोडेल का? कारण या संसाराचा स्वभाव आहे परत परत येऊन चिकटणे. मग त्यावेळेला काय करावं? त्यावेळेला एकच उपाय आहे, सर्वं खलविदं ब्रह्म, की माझ्यात तर ब्रह्म आहेच, पण या प्रकृतीमध्ये जे चालतंय, हालतंय, डोलतंय, बसतंय, पाहतंय, सगळ्यात ते परब्रह्मच आहे. आपल्या गुरुकुलामध्ये एक मुलगी आहे, ब्रह्मसूत्र चालू असल्यापासून तिच्या डोक्यामध्ये ब्रह्म असं भिडलंय की माझ्याकडे आली आणि विचारायला, ताई मी हे अन्न कसं खाऊ, यात पण ब्रह्म आहे. म्हटलं राहा उपाशी. उपाशी कसं राहू? म्हटलं अगं मग एक ब्रह्म दुसऱ्या ब्रह्मामध्ये समर्पित होते असं विचार करून खा. माय डोकं नको खाऊ म्हणजे झालं, ते पण ब्रह्म आहे. असो, विषय विनोदाचा जर का सोडला तर चिंतनाचा विषय हे सांगतं की या जगताच्या उत्पत्ती करता भगवानच मटेरियल झाले. कारण या विश्वाच्या आरंभाला काहीच नाहीये, तेच एकमात्र परमसत्य. मग त्याने या विश्वाच्या उत्पत्ती करता ही नानाविध अनेक रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे, हे असं सुंदर विश्व रचना करता स्वतःच पदार्थ झाले, स्वतःच सर्व काही झाले. तुम्ही शिवपुराण कधी वाचलं ऐकलं असेल तर शिवपुराणामध्ये असं सांगितलं जातं की नाही तुम्हाला शिवलिंग भेटली तर आराधना रोज करा, उपासना रोज करा, ती सुटू देऊ नका. मग त्याकरता आपल्या अंगठ्याला शिवलिंग माना आणि त्याची पूजा करा. अथवा नाही काही तर स्वतःला स्नान घालत असताना हे देहलिंग म्हणजे शिवलिंग माना आणि त्यावरती अभिषेक करत आहे असं माना. तात्पर्य काय आहे तर सांगण्याचं एकमात्र तात्पर्य हे आहे की हे संपूर्ण विश्व व्यापक आहे भगवंताने. माझे मामा म्हणू लागले की नाही 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 ब्रह्मसत्य, जगत मिथ्या आहे. मी त्यांना खूप समजून सांगितलं की अहो हे जगत पण त्यापासूनच नाही. मिथ्या म्हणजे काय की हा नश्वर आहे, हा अर्थातच नश्वर आहे. शाश्वत ईश्वरापासून अशाश्वत जगताची उत्पत्ती कसं काय संभव आहे? अशाश्वत जगत नाही आहे, हे रूप अशाश्वत आहे. मी एक ठराविक काळापर्यंत माझं आत्मा, माझ्यातलं ब्रह्म हे शरीर धारण करून राहणार. पण मात्र आपण मगाशी कृष्णाष्टक म्हटलं, दिने दिने नवम नवम नमामि नंद संभवम. दिन प्रतिदिन आपण जीर्ण होत चाललोय आणि तो दिवस दिवस नित्य नूतन होत चाललोय. जो पूरा नया है वही पुराण है. जे पूर्ण नवीन आहे आणि कायम आहे ते दिवस दिवस नवीन होतात आणि आपण दिवस दिवस जीर्ण शीर्ण होत जातो, दिवस दिवस जीर्ण शीर्ण होत जातो. सांगण्याचं तात्पर्य काय आहे तर आपण म्हणजे हे विश्व एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये जातं, बस दुसरं काही करत नाही. पण मात्र तेही आहे आणि आहे हे मानावं लागेल. मिथ्या म्हणजे काय तर या रूपामध्ये मिथ्या,
मातीचा घडा बनला, तो फुटला, परत माती झाली. घड्याचं रूप मिथ्या असू शकतं, परंतु ते आहे हे मान्य करावं लागेल, मान्य करावंच लागेल की ते आहे. थोडंसं चिंतन, याला ब्रह्मवाद म्हणतात. रामानुजाचार्यांनी सगळ्यात प्रथम दिला. वैष्णवाचार्यांचं मत ब्रह्मवादाचं आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. लक्ष द्या. पण सारखं सारखं एकच म्हणत होते. आदिगुरु शंकराचार्यांची गोष्ट बऱ्याच लोकांना सहज लक्षात येईल असं आवश्यक नाही. कूट भाष्य येते त्यावेळेला ते म्हणले की नाही नाही ब्रह्मसत्य जगत मी. ते बरं म्हटलं, बरं ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं. मग जाताना माझ्या हातात 100ची नोट दिली. म्हटलं कशाला, तुम्हीच तर आता थोड्या वेळापूर्वी मिथ्या म्हटलं, या मिथ्या वस्तू मी कशाला गोळा करू, तुम्हीच धरा, तुम्हीच धरा तुमच्याकडे. तर मला म्हणले की अगं नाही बेटा, अगं असं समज हा मामाचा प्रसाद आहे. मग मी त्यांना एकच प्रश्न केला की मामा, जर तुमच्या हाताला लागून 100 रुपयाची नोट प्रसाद होऊ शकते, तर हे संपूर्ण विश्व माझ्या भगवंताला स्पर्श करून प्रसाद नाही का होऊ शकत? त्या प्रासादिक या विश्वाला पाहावं लागेल, त्यातल्या ब्रह्मतत्वाला आपल्याला पाहावं लागेल, है ना. येणं प्रकारेण वक्ता आपलं मत पटवूनच सांगत असतो. तात्पर्य एक आहे की या संपूर्ण विश्वाचा जो रचयिता आहे, जन्माद्यस्य यतोऽन्वयात् हिरण्यगर्भ ब्रह्मा नाही आहे तो. मग हिरण्यगर्भ ब्रह्माचाही जो उत्पत्तीचं स्थान आहे तो जन्माद्यस्य यतोऽन्वयात् इतरतश्चर्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्म हृदय आदिकवये मह्यन्ति यत् सूर्य. सूर्य देखील त्याच्या तेजाने तेजस्वी होतो. काल परवा आम्ही चर्चा करत होतो. ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती या नावे रूपे तुम्ही जणा माऊलींनी पहा. किती तुम्ही हरिपाठाचे अभंग पाहाल ना, सगळे वेद सूत्र त्याच्यामध्ये उपनिषद त्याचा सार हरिपाठात आहे. मी तर म्हणेल एखाद्या वेळेला ज्ञानेश्वरी समजण्याकरता सोपी आहे, पण हरिपाठ कळण्याकरता गूढ आहे. माऊलींनी हरिपाठामध्ये सगळं दिलंय. ध्येय, ध्याता, ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्त्रदळी उगविला सूर्य जैसा. तुम्ही ब्रह्मसूत्र वाचाल तर तुमच्या लक्षात येईल की माऊली किती कृपा करतात आपल्यावर. ब्रह्मसूत्र समजण्याकरता अवघड आहे, पण मात्र माऊलींनी आपलं लेकरू किती पचू शकतं त्याला जसं घास घालते. आता काल आई साहेबांचे जे वाक्य होते की लोकांतामध्ये राहून एकांतात राहता आलं पाहिजे, हेच सर्व शास्त्राचा सार आहे असं म्हटलं तरी चालेल. की कशा प्रकारे निवृत्त व्हावं. या संतांना, या मंडळींना जे ग्रंथ आपण वाचन करतो, ज्या ग्रंथाचं आपण अध्ययन करतो, प्रसादाने, परंपरेच्या, गुरु परंपरेच्या प्रसादाने हे त्यांच्यात भिडलंय महाराज. ते जगताय. आम्ही वाचतोय ते जगताय, आम्ही वाचतोय ते जगताय. त्यामुळे ब्रह्मसूत्र जे आहे त्या ब्रह्मसूत्रामध्ये सांगितलंय, ज्ञानदेव म्हणे या दृष्टीपटलाच्या मागे एक तत्व आहे, पुरुष. ते म्हणजे पुरुष म्हणजे आत्मा, ब्रह्म. त्यामुळे ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती या नावे रूपे ती तुम्ही जाणा. सूर्याला देखील, सूर्याला तेज देणारे. आपण सगळ्याच्या या नेत्राने आपण पाहू शकतो, पण नेत्राला पाहण्याची शक्ती देणारे. आपण बोलू शकतो, पण मात्र परा पश्यंती मध्यमा वैखरी प्रगट करणारे. त्यांनी 2 मिनिटं ऑक्सिजनचा सिलेंडर थांबून दिला ना की श्वास घेऊ शकाल का? नाही. ते तत्व आणि ते आद्य आहे, पहिलं आहे. कसं आहे? पुढे सांगतात, सद्योरुध्यवरुध्यते कृतिभी सुश्रुभेत तत्क्षणात. 2 वाजता कथा सुरू होणार असते, 1 वाजल्यापासून सुरू होऊन जातं मला जायचंय कथा ऐकायची. किती लोकांचं असं होतं? हात वर करा. कुठे असो कथा, कुठे असो, 4 वाजता असो, कोणाची कथा असो, कुठेही असो. पण 2 वाजता कथा असेल तर 1 वाजल्यापासून सुरू होऊन जातं मला जायचंय कथा ऐकायची आहे. तुम्ही अजून आला नाही मंडपामध्ये, तुम्ही घरातून निघाला नाही, तुम्ही मनामध्ये एक शुद्ध संकल्प घेतला मला कथा ऐकायची आहे, त्याच वेळेला देव या ठिकाणाहून उठतात आणि तुमच्या हृदयामध्ये येऊन विराजमान होतात. हे भागवत सांगते की सत्य
त्याच वेळेला शुद्ध संकल्पाचा दाता स्वये नारायण भगवान इथून उठतात, तुमच्या हृदयात येऊन बसतात आणि मग तुम्ही इथे येऊन बसता. आपण इथे येऊन बसूही त्याच वेळेला शकतो ज्या वेळेला हृदयात आपल्या देव बसलेले असतात, नाही का? अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं. शिवं केशवं विष्णवामोदवं रामनारायणं जानकी वल्लभं. कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं, भक्त मीरा के जैसे बुलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं. कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं. किती गोड सजून बसली पहा. हे तू छोटीशी रुक्मिणी. कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, वीर शबरी के जैसे खिलाते नहीं, वीर शबरी से जैसे खिलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं. कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों के तरह सुनाते नहीं, गोपियों की तरह नचाते नहीं. अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं. गोपाल कृष्ण भगवान की जय. छान. कोण म्हणतं देव येत नाही? येतात. बोलवायला पाहिजे ना. खात नाही कोण म्हणतं? खातात. खाऊ घालणारा पाहिजे ना. आपण देवाला खाऊ थोडी घालतो. देवाला नैवेद्य दाखवला का? कोणत्याच यात्रेतून बिचाऱ्या एवढूशी ताटली, एवढूशी वाटीन, एवढूसा पेला आणते काय. हिला खायला चांदीचं ताट एवढं मोठं, भलं मोठं, आणि ती 4 वेळा भरून घेते बिचारी. पण देवाला मात्र खाऊ घालायला भावग्राही जनार्दन, अर्थात भगवान त्यातला भाव ग्रहण करतात. एका ठिकाणी एक म्हातारी म्हणत होती, ताई तुम्ही ते भजन म्हणा बरं का. म्हटलं कोण कहते है भगवान नहाते नाही. म्हटलं अगं म्हातारी नहाते नाही, ते आते नाहीये. तिला असं वाटलं की खाल्लं, नाचले देव, झोपले, तर आता आंघोळ पण करूनच घेतील. नहाते नाही. आपल्या देवाला आंघोळ घालणं पण कसं असतं पाहिलं नाही. एकाने अख्खे देव उचलले. म्हटलं अगं काय करते मावशी? काही नाही, देवाला आंघोळी करून. म्हटलं ठीक आहे, घालून आणत असेल आंघोळ. अक्षरशः किचन मध्ये बेसिनच्या खाली आंघोळ घातली, असे धुवून. म्हटलं देवांना, म्हटलं देवा नशीब तुमचं की किचन मध्ये बेसिनच्या खाली नेलं, विहिरीवरती नेलं नाही, म्हणजे तुमचा देवाला देव पावला. असो, पण मात्र सद्योरुध्यवरुध्यते. तर ज्या वेळेला आपल्या हृदयामध्ये भगवत भेटीची, भगवत
प्राप्तीची, भगवत प्रीतीची मनोकामना उठते त्यावेळेला भगवान त्या हृदयामध्ये येऊन विराजमान होतात. ठीक आहे. तर श्रीमद भागवताच्या काही श्लोकांचं दर्शन आपण केलं तर आपल्याला लक्षात येईल की भागवत कथा या ठिकाणी परम कल्याणाचं साधन मानलेली आहे, शिवदवस्तू मानलेली आहे. निगमकल्पतरोर्गलितं फलम्. मोठ्यांनी म्हणा, सगळ्यांनी मिळून म्हणा. निगमकल्पतरोर्गलितं फलम् पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुका. निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखाद्रव अमृतद्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुका. निगम म्हणजे वेद, वेदरूपी कल्पवृक्षाला लागलेलं फळ म्हणजे भागवत आहे. वेदरूपी कल्पवृक्षाला लागलेलं फळ म्हणजे भागवत आहे. आणि शुकमुखाद अमृतद्रव संयुतम, शुकदेवांनी आपल्या मुखातून ते गायलं असल्या कारणाने अजून मधुर झाले. शुक म्हणजे पोपट. तसं पाहता संस्कृतामध्ये शुक त्यांना म्हणतात. ज्या फळाला चोच मारलेली असते ना पोपटाने, त्याला आपण मधुर म्हणतो की अरे हे गोड आहे. शुकमुखाद द्रव अमृतद्रव, शुकमुखाद अमृतद्रव संयुतम पिबत, प्या, प्यायचे, कर्णरंध्रांनी प्यायचे आणि आपल्या हृदयामध्ये आरूढ करून घ्यायचे भगवंताला. देव तसंही वाङ्मय मूर्ती असल्या कारणाने कानातून प्रवेश करतात, हृदयात जातात. पिबत रसमालय मुहुरहो रसिका भुवि भावुका. वारंवार याला प्या. असं नका समजू की एकदा ऐकलं, गतवर्षी आपण कुलकर्णी मातोश्रींकडून ऐकलं, असं नाहीये की एकच वर्षी ऐकलं आणि संपलं. नाही, सतत प्या, सतत ऐका, सतत ऐका. कारण त्याचं कारण हे आहे की हे सतत ऐकण्याची धार आहे. यामध्ये प्रत्येक वेळेला नवीन प्राप्त होतं. अहो, प्रत्येक वेळेला मला ज्यांनी लघु सिद्धांत शिकवलं ते रोज एकच मंगलाचरणाचा श्लोक म्हणायचे आणि त्याचा रोज वेगळा अर्थ सांगायचे. कधी पद्यार्थ, कधी श्लोकार्थ, कधी शब्दार्थ. ते म्हणायचे की भागवताचे काढू तेवढे अर्थ आहे, जेवढे ज्याचे भाव, किंवा ज्याचा शब्दार्थ काढता येईल शब्दार्थ काढा, ज्याचा शास्त्रार्थ काढता येईल शास्त्रार्थ काढा. आणि भावार्थ, भावार्थ तर प्रत्येकाचा भिन्न भिन्न असू शकतो. तात्पर्य काय की अद्भुत असा हा ग्रंथ आहे. प्रज्ञाचक्षु ज्ञानेश कन्या मधुराद्वैताचार्य श्री संत गुलाबराव महाराज भागवताला सर्व ग्रंथांमध्ये मंगळसूत्र म्हणतात. की एखाद्या स्त्रीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र किती महत्वाचं आहे. आमचं मंगळसूत्र दाखव का हे पण. एखादीच्या गळ्यातलं मंगळसूत्र किती महत्वाचं आहे. गुरूंनी दिलेली माळ हेच आमचं मंगळसूत्र. तर सांगण्याचं एक मात्र तात्पर्य हे आहे की एखाद्या स्त्रीच्या जीवनामध्ये जी मंगळसूत्राची किंमत आहे, अनेको दागिने तिच्या गळ्यात असू द्या, पण एक मंगळसूत्र तिचा दागिना नाही आहे फक्त, तर तिचं वैभव आहे, तिची संपत्ती आहे. बरोबर ना. तसं अनेको ग्रंथांमध्ये, अनेक ग्रंथांमध्ये श्रीमद भागवत ग्रंथ मंगळसूत्र साक्षात भगवंताचा या ठिकाणी तेनेयम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरे. असं प्रत्यक्ष भगवंताचं. जसं मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला दगडाचं दर्शन होतं की नाही, दगडाच्या मूर्तीचं किंवा पदार्थाच्या मूर्तीचं दर्शन होतं, तसं या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला शब्दमूर्तीचं दर्शन होतं. अशी ही शब्दमूर्ती आहे. चला पुढे जाऊया. प्रसंग मोठा अद्भुत आहे की वेद महर्षी व्यासांना संभ्रमी स्थिती आहे. तुम्ही म्हणाल की व्यासांनी जर भागवत लिहिलं तर यामध्ये सूत, शौनक आणि शुकजींचा आणि परीक्षित राजाचा संवाद कसा. भागवत व्यासांनी तर पहिले लिहिलं आणि शुक परीक्षित संवाद नंतर झाला, कारण परीक्षितांना शुकांनी भागवत सांगितलं. मग या भागवतामध्ये तुम्ही पाहता शुक परीक्षित संवाद आढळतो, तो कसा. मग भागवत चुकीचं आहे का. नाही, भागवत चुकीचं नाही. व्यास रचित भागवत आपल्या हाती आलेलं नाहीये.
आपल्या हाती आलेलं भागवत हे सुतजी आणि शौनकादी मुनियांच्या मध्ये झालेला जो संवाद आहे ते संवादात्मक भागवत आपल्या हाती आलेलं आहे. म्हणून यामध्ये हे संवाद सापडतात. चतुश्लोकी भागवत दिलं. कोणी दिलं? हे चतुश्लोकी भागवत दिलं स्वयं नारायणाने ब्रह्मदेवांना दिलं. मी नेहमी आपली परंपरा सांगत असताना सांगत असते की नारायणाने ब्रह्मदेवांना दिलं सृष्टीच्या उत्पत्तीसाठी. ब्रह्मदेवांनी दिलं. कोणाला दिलं? ब्रह्मदेवांनी हे चतुश्लोकी भागवत दिलं आपल्या पुत्रांना दिलं, नारदांना दिलं, सृष्टीचा विस्तार करण्यासाठी. त्यांनी केला नाही. नारदांनी दिलं कोणाला? व्यासांना, भागवताचा विस्तार करण्यासाठी. व्यासांनी दिलं शुकदेवांना. कशासाठी? पहिले सनकादिक पण आहे, सनकादिकांनी दिलं नारदांना भक्तीची दुःख निवृत्ती करण्यासाठी. काल आपण ती कथा ऐकली. आणि हीच कथा व्यासांनी दिली शुकदेवांना. कशासाठी? प्रचारासाठी. पण शुकदेवांनी राजा परीक्षिताला दिली आत्मोद्धारासाठी. म्हणून भागवताचे मुख्य श्रोता वक्ता कोण? शुकदेव आणि राजा परीक्षित. आत्मकल्याणासाठी बसलीये, भक्तिप्राप्तीसाठी बसलीये. एवढंच नाही फक्त, तर शाश्वत कृष्ण प्राप्ती करता बसले. कृष्ण प्राप्तिकरम शाश्वत साधनम तत्वदाधुना. ते शाश्वत कृष्ण प्राप्ती व्हावी याकरिता बसलेले. म्हणून हे भागवताचे मुख्य श्रोता वक्ता आहे. बरोबर ना? असे मोठे मोठे डोळे करून रागाने पाहू नका माझ्याकडे. वेद महर्षी व्यास चिंतेमध्ये, थोडं मध्ये हसवण्याकरता मी असं बोलत आहे ना, लक्ष आहे ना, ऐकताय ना, असं विचारत नाही. त्याचं एक मात्र कारण हे आहे की मन कुठे फिरून येईल, कधी फिरून येईल काही सांगता येत नाही. त्या मनाला परत जागेवर आणण्याकरता थोडं हसवावं लागतं. मग प्रासंगिक म्हणजे अप्रासंगिक विनोद सांगायला मला आवडत नाही की ओढून ताणून काहीतरी विनोद सांगायचे. आणि तेही या व्यासपीठाला मी एक मर्यादा दिलेली आहे. चुकीच्या शब्दांचा प्रयोग प्रयत्न करत असते की या ठिकाणाहून होऊ नये. जीवनामध्ये पण चुकीचे शब्द आम्ही टाळतोच. कशाला? काय आवश्यकता या सगळ्यांची? हां, पण मात्र तुमचं लक्ष इकडे येण्याकरिता आणि कधीतरी हसवण्याकरता मी असं असं विचारत राहील. काय किती लोकांचं लक्ष नाही? हात वर करा. मी म्हणलं किती लोकांचं लक्ष नाही? हात वर करा. बरं, किती लोकांचं लक्ष आहे? हात वर करा. ज्यांचं लक्ष नाही ते हात खाली करू शकतात. तर गंगा सरळ वाहते, उलटी वाहते, कशी पण या ठिकाणी गंगा वाहू शकते. फक्त जागते रहो, जागे रहा. ठीक आहे ना? वेद महर्षी व्यासजी महाराज संभ्रमी स्थितीमध्ये आहे, चिंतन स्थितीमध्ये आहे. आणि त्यांचं संभ्रमी स्थितीचं कारण काय? तर एकदा सरस्वती नदीच्या तटावरती सम्यक प्रयाग आश्रमामध्ये त्यांना कलियुग दिसलं. ध्यानामध्ये होते, दूरदृष्टा असतात संत. तर त्यांनी कली पाहिलं. कली कसा भयंकर कलियुग आहे. यत्र घोरेर कलियुग उदरंबरिणो जीवा वराका कूट भाषण. अत्यंत विचित्र कलियुग आहे. ज्या कलियुगामध्ये लोक आपापसामध्ये वैर ठेवतात. भागवतामध्ये तर म्हटले आता साले सलाहगार झाले, जावयाला साळे सांगू लागले आणि जावाई साळ्याचं ऐकू लागले. चांगलं असेल तर ऐकावं, चुकीचं असेल तर कशाला ऐकावं. आणि या विश्वामध्ये लोकांनी उदर भरण्याकरता असत्य मिथ्या भाषण करू लागले. बरं, घरावरती पहिले लिहिलेलं असायचं शुभ लाभ, म्हणजे आमच्या जीवनामध्ये लाभ हो, पण तो शुभाबरोबर असो. आता फक्त लाभच राहिला. लाभही नाही, लोभ. दुसऱ्याचं वाटोळ हो पण माझं चांगलं. माझ्या मागे म्हणा सगळ्यांनी, मेरा भला हो जाए, मेरा भला हो जाए, बाकीओं का बुरा हो जाए. आपल्याकडून म्हणवल्या जात नाही, काही लोक करून घेतात. महाराज, मेरा भला हो जाए औरों का बुरा हो जाए, ये विकृति है. मेरा भला हो जाए, सबका भला हो जाए, ये प्रवृत्ति है. पर किसी के बुरे वक्त में मैं कुछ काम आऊं, यही भारत देश की संस्कृती है. त्यामुळे या भारत देशाच्या संस्कृतीला जोपासता दुसऱ्याच्या दुःखामध्ये धावून जायचं दायित्व आपलं.
आपण दुसऱ्याकरता दुःख बनवू नये, दुसऱ्याकरता दुःख निर्माण करू नये. हा, दुःखामध्ये धावून जाता आलं तर जा, काही करता आलं तर करा, पण मात्र दुसऱ्याकरता दुःखाचे कारण बनू नका. वेदमहर्षी व्यासांनी ही अवस्था बघितली की कलियुगाची स्थिती मोठी भयंकर होणार. मग अशा परिस्थितीमध्ये काय करावं? तर अशा परिस्थितीमध्ये एकमात्र उपाय जर का काही असेल तर सत्संग. बिनु सत्संग विवेक न होई, आणि राम कृपा बिनु सुलभ न सोही. सत्संग व्हावा लागेल. घडला सत्संग, त्या ठिकाणी नारद महाराज आले. भज नारायण, 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 भज नारायण का नाम रे. नारायण के नाम बिना नहीं आवे कोई काम रे. नारायण, भज नारायण, नारायण, भज नारायण. भज नाम प्रभु का है सुखदाई, लेकर तर गया सदन कसाई. नाम प्रभु का है सुखदाई, लेकर तर गया सदन कसाई. प्रेम से भजले सब मिल भाई, प्रेम से भजले सब मिल भाई. नारायण, भज नारायण, भज नारायण, भज नारायण. नाम प्रभु का है सुखदाई, लेकर तर गया सदन कसाई. सजन कसाईचं नाव येतं ना, की त्यांच्याकडे शालिग्राम आहे हेच त्यांना माहिती नव्हतं, की ज्याने ते मांस तोलायचे तो दगडच शालिग्राम होता. एक संत आले आणि त्या सजन कसायाकडून ते घेऊन गेले. म्हणे अरे हे शालिग्राम आहे, देवाला देवाऱ्यात करविना. देव म्हणे मला त्याच्याकडे पुन्हा घेऊन जा. म्हणे अहो त्यांनी तुम्हाला मांस तोलायला ठेवलं तर म्हणे काही का होईना, पण मी माझ्या भक्ताजवळ, मी माझ्या भक्ताजवळ. नाम प्रभु का है सुखदाई, लेकर तर गया सदन कसाई. प्रेम से भजले सब मिल भाई, भज नारायण. है ना. क्यों फिरता है फूला फूला, यम फासी झूलेगा झूला. असं जे आपण अहंकारामध्ये मी माझं अहंता ममतामध्ये फिरतो ना, एक ना एक दिवस हे गळून जाणार आहे. कारण आपल्याला लक्षात येतं की हे माझं नाही, आणि जे आपले म्हणून घेतात ते आपले नाही. तुम्ही शरीर माझं म्हणता, मग दुखायला लागल्यानंतर म्हणा बरं, गुडघा दुखायला लागला म्हणा रे थांब दुखू नको, ऐकतं का तुमचं? डोकं तुम्ही तुमचं म्हणता ना, हे माझं डोकं आहे, बरोबर ना, माझ्या डोक्याने मी काम केलं. तर दुखायला लागल्यानंतर म्हणा ना दुखू नको, तुमचं आहे ना, ऐकायला पाहिजे. ऐकत नाही, दुखतंच. तुमचा मुलगा आहे, तुमची मुलगी आहे, तिला म्हणलं एका जागेवर बस, नको उपद्रव करू, ऐकतं का? नाही ऐकत. तात्पर्य काय, जरा इकडे लक्ष द्या, की ज्याला आपण माझं म्हणतो ते आजकाल प्रमाण पण देतात कीर्तनकार, तू माझं माझं म्हणतं पण सारं नाशिवंत. करोनी 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 पहा विचार. मी आणि माझं, अहंता आणि ममता यामध्ये आपले जीवन चाललेलं आहे. पण वस्तुतः आपल्या लक्षात येतं की हे नाही आहे. कलियुग मोठं भयंकर असं पाहिलं. नंतर त्या ठिकाणी संतांचं आगमन झालं आणि देवर्षी नारदांनी उपदेश दिला, तो म्हणजे चतुश्लोकी भागवताचा. चतुश्लोकी भागवत पहिले आम्ही म्हणायचो, पण मात्र गुरु आज्ञेनुसार चतुश्लोकी भागवत म्हणण्याचा अधिकार नाही. म्हणून एक गोष्ट मात्र नक्की, की या ठिकाणी आपण चतुश्लोकी भागवत नाही पण त्याचा अर्थ पाहूया. भगवान या ठिकाणी सांगताय, आदि मी आहे, मध्य आहे मी, आणि अंत पण मीच आहे. आदि मैं हूँ, अनंत में, सृष्टि में हूँ, विनाश में, सुख सागर हूँ, प्राण तरंग हूँ, हर रंग में हूँ, प्रकाश में. आदि मैं हूँ, अनंत में, सृष्टि में हूँ, विनाश में. तो थोडेसे हसले प्रभू, तर जगताचं सृजन होतं. त्यांनी आपल्या भ्रुकुटीला थोडंसं वाकडं केलं
तर या जगताचं पालन होतं आणि भगवान गंभीर झाले की प्रलयंकारी समुद्रामध्ये विलय होऊन जातो. त्याला काही वेगळं करावं लागत नाही, काहीही वेगळं करावं लागत नाही. फक्त एखाद्याकडे भ्रकडी वाकडी करू द्या, मग पहा त्याचं काय होतं. त्याचा संसार संपला. पण मात्र ज्या वेळेला ते आपल्याकडे पाहून हसतात, तेरी मंद मंद मुस्कनिया पे बलिहार प्यारी जू, बलिहार प्यारी जू. काय गोड स्वरूप आहे. 2 मिनिटं फक्त मी धन्यवाद देते आई साहेबांना की माझ्या समोर हे स्वरूप लावलं. जरा 1च मिनिटं वळा, इकडच्यांना दिसणार नाही, तुम्ही इथलं पहा, थोडंसं वळा आणि ते पहा कशी पाहत आहे. कसं अद्भुत स्वरूप आहे. मी आल्या आल्या ते स्वरूप पाहायला, कालही आजही असं वाटलं की देवा बस एकदा. तेरे बाल बडे घुंघराले, काजल से कारे कारे, तेरे बाल बड़े घुंघराले, बादल है काले काले, तिरछी सी तेरी चितवनिया से बलिहार प्यारे जू, मैं बलिहार प्यारे जू, बलिहार प्यारे जू, मैं बलिहार प्यारे जू. तेरे होठ बने, तेरी मंद मंद मुस्कनिया से, तेरी मंद मंद मुस्कनिया से, बलिहार प्यारे जू, जय बलिहार प्यारे जू, बलिहार प्यारे जू, मैं बलिहार प्यारे जू. सगळे वेळ लावायचे धंदे मी खरं सांगते तुम्हाला, यांनी चालवले. हे त्याचे दुकानदार आहे. हो, अवघड आहे. बात बस इतनी सी थी गोविंद आप अच्छे लगते थे, बात बस इतनी सी थी गोविंद आप अच्छे लगते थे, बात अब इतनी बढ़ गई है की आपके बिना कुछ भी अच्छा नहीं लगता. आणि खरंच हे होऊन जातं. मी वस्तुस्थिती सांगते तुम्हाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एक भजन आहे, तसं जीवन होऊन गेलेलं आहे. ते भजन असं आहे की तुझसे प्यारा कोई मैंने देखा नहीं, सारी दुनिया घुमा, सारी दुनिया घुमा. तुझसे प्यारा कोई मैंने देखा नहीं, सारी दुनिया घुमा, सारी दुनिया. तेरी गीता में है कितनी सुंदर छवि, तेरे सिर पर मुकुट मोर पंख की लगी, तुकड़े पाया दर्शन अब ना किस में है मन, सारी दुनिया घुमा, सारी दुनिया. मी सत्य सांगते, तुम्ही जा कधी वृंदावनाला, राधा वल्लभजींचे दर्शन होतं. राधा वल्लभजींचं दर्शन होण्या अगोदर पडदा लागलेला असतो. मग आपण तो हलणारा पडदा पाहायचा. मग मी कधी कधी म्हणत असते, तेरे तो हिलने वाले पडदे पे भी प्रेम हो जाता है. कारण तो पडदा हल्ला की आता उघडणार, आता उघडणार, परत 1 घंटा बसणार. असं वाटतं की कधी एकदाच उघडतं. आणि मग हळूच तो पडदा उघडतो आणि मग ते समोर उभे राहतात. श्री हरिवंश महाप्रभूजींचे वंशज अजूनही त्या ठिकाणी बसतात नाही मंदिरामध्ये. जे प्रेमानंद बाबांचे गुरु म्हणून दाखवल्या जातात ना, त्यांचे पिताश्री ते इतके तपस्वी आहे, ते जास्त समोर येत नाही. त्यांना फार असं व्हिडिओमध्ये येणं वगैरे आवडत नाही, लोकांच्या ह्याच्यात येणं आवडत नाही. ते वरती बसून एवढी मोठी माळ असते त्यांची, दिवसभर माळ जप करत राहतात, राधा वल्लभ, राधा वल्लभ. मग आम्ही कधी वरती गेलो की कधी आम्हाला राधा सुधा निधी वाचायला सांगतात, कधी काय कधी काय. तर मला प्रत्येक वेळेला हात पकडून म्हणतात, तू तो मेरी बेटी है, तू मेरी लाली है, असं म्हणून. तर लाली बता ने आज लाला ने कौन सो श्रृंगार कियो है, बता कैसो है लाला, कैसो दिख रहे, वाको मुकड़ो कैसो है, बता जरा. तर इतके गोड ती ब्रजभाषा मोठी गोड आहे महाराज. सांगा सांगा देव कसा दिसतोय. तर आपण काय करतो माहितीये, भागते भागते भक्तों ने भक्ती को भगा दिया. आपण जातो, दुसरं मंदिर, तिसरं मंदिर, 5च मंदिर करा. मी तर म्हणे 5 पण नाही, आचार्यांद्वारे स्थापित असलेले एकच मंदिर कोणतं तरी वृंदावनातलं करा. पण असं करा महाराज, असे साठवून घ्या देव हृदयामध्ये, असे साठवून घ्या. कोंडी कोंडी भरीला देव, कसं म्हणत असेल हे संत, मला याचं आश्चर्य वाटतं.
कोंडी कोंडी म्हणजे असं दाटून दाटून देव बसवलं. आता दुसरं काही बसायला जागाच नाही राहिली याच्यात. आमच्या गुरुकुलातल्या पोरींची बॅग बघून या. कोंडी कोंडी भरिले कपडे. आई साहेब काल म्हणत होत्या लेकरांना तुमच्यासाठी कपडे घ्यायचे. आमच्या पोरी म्हटल्या आई साहेब तुम्ही घेऊन द्याल खरं, पण कपडे ठेवायला जागाच नाही आहे बॅग मध्ये. अशी अवस्था आहे. आणि खरंच अशी अवस्था आहे. असे दाटू दाटून बसवले. जशी बॅग मध्ये कपडे बसवताना आमची बॅग जर का लागली नाही तर मी ईश्वरीला त्यावर चढवत असते चेन लावण्याकरता. सांगण्याचं तात्पर्य हे असा देव भरला महाराज या संतांनी, ह्या लोकांनी. खरंच म्हणजे असं वाटतं कधी कधी की बस आता बोलू नये. ही ती जिव्हा पण उचलल्या जात नाही. आणि सगळ्या ठिकाणी अशी कथा होत पण नाही सांगून राहिली. नाही तर काही ठिकाणी ते सासू काही ठिकाणी चिठ्ठ्या लिहून येतात, ताई नाचवा नाचवा. अहो नाचवायला तयार आहे हो, पण मात्र शरीर नाचो ना नाचो अंतरात्मा नाचला पाहिजे. आणि तो अंतरात्मा कधी नाचतो? ज्या वेळेला पूर्णतः त्या भगवंताच्या रूपाची माहिती व्हावी. तो कसा आहे हे कळावा. आणि तो इतका अद्भुत आहे ना, आ हा हा हा. मी खरं सांगते तुम्हाला, एक महात्मा गोवर्धनाच्या पायथ्याशी राहायचे. बंगाली शरीर त्यांचं. रोज गिरिराजाची परिक्रमा करायचे. एकदा ताप आला, चालता चालता पडले. कोणीतरी आला, उचलून दिलं, ते चालू लागले. परत दुसऱ्या दिवशी आले, पडले. परत दुसऱ्या दिवशी तो आला कोणीतरी आणि त्यांना उचलून दिलं आणि परत ते चालू लागले. परत तिसऱ्या दिवशी आले, परत चालता चालता पडले. परत तो आला, त्याने उचलून दिलं आणि आज हात सोडून जायला लागलं. त्यावेळेला त्या बाबांनी परत हात पकडला आणि म्हणायला लागल्या, काय रे काय, मी पडतो तू रोज येतो. त्यावेळेला तो म्हणतो, हे बाबा तू भी नहीं बैठोगे मोको भी नहीं बैठने देगो, एक जगह पे बैठ के भजन कर लिया कर, काय को इधर उधर डोलतो रहतोय बूढ़ो, काय इकडे तिकडे फिरतो, तू पण एका जागेवर बसणार नाही, मला एका जागी बसू देणार नाही. त्यावेळेला त्या बाबांनी म्हटलं, तुझे क्या लगा मैंने तुझे पहचाना नहीं, तुला काय वाटलं मी तुला ओळखलं नाही. अरे आयुष्यभर या शरीराने कोणाशी संबंध जोडला नाही, एक मात्र तुझ्याशी संबंध. विषय तो त्याचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता, फक्त तूच सर्वस्व आहे. मी तर पहिल्याच दिवशी ओळखलं होतं तुला. तुझ्या हाताचा स्पर्श झाला, तुझा तो मंद मंद सुगंध. देव आला त्यावेळेला आमचे गुरुदेव म्हणतात, देव आला आपल्याजवळ कसं ओळखायचं? मंदिरामध्ये जा तुम्ही, पंढरपुराला किंवा आळंदीला, तुळस तुडवलेला सुगंध येतो. पायाने तुळस तुडवल्यानंतर जसा सुगंध येतो ना, असा सुगंध आपल्या आजूबाजूला आला तर समजायचं की तो आला. तर तुझ्या सुगंधाने, तुझ्या स्पर्शाने मी पहिल्याच दिवशी ओळखलं होतं की तू आलेला आहे. आणि गिरिराजजीच्या परिक्रमामध्ये तू येतो हे मला माहिती होतं. पण खरं सांगू, तू रोज मला उचलायला येतो म्हणून मी रोज इथे पडायला येतो. गिरणा बुरी बात नाहीये, गिरणा बुरी बात नाही. जर उचलणारा तू आहे ना, तर पडणारे आम्ही आहे. काही हरकत नाही. आम्ही संसारात, गर्त संसारात पडायला तयार आहे. अट फक्त एवढी आहे की उचलाव तुला लागेल. हाँ, तेरे लिए तो जहर भी पी लेंगे, पर शर्त इतनी है कि प्याला तेरे हाथ में हो. त्यानिमित्ताने का होईना तोंड दाखवायला तर येशील नाही का? त्यानिमित्ताने का होईना पण तोंड दाखवायला येशील. असं ते मुहुर हो रसिका भुवी भाव का. मग आता सांगा, परत परत भागवत प्यावंसं वाटणार नाही का? परत परत श्रवण करावंसं वाटणार नाही का? वेद महर्षी व्यास आपल्या चिंतेमध्ये चिंतित होते, पण मात्र ज्या वेळेला या सगळ्या चतुश्लोकी भागवताला ऐकलं त्यावेळेला वेळ लागलं महाराज. आणि चांगल्या चांगल्यांना वेळ लावलं यांनी. तर भागवताचं चिंतन त्या ठिकाणी केलं. वेद महर्षी व्यासांना विस्तार करायला लावला. व्यासांनी त्याचा विस्तार केला देखील. पण आता विस्तार करून जमत नाही, प्रचार पण करणं गरजेचं आहे. प्रचाराविषयी मला जास्त सांगायची गरज नाही. या गेटच्या बाहेर पडा. आता इलेक्शनचे काम चाललेले, बाप रे प्रचार, हा हा हा. काही लोक आपल्या भोजन म्हणजे भोजनामुळे असते ना त्यांची, हॉटेलचा प्रचार करतात. काही हे बघा, प्रचारावरती आज दुनिया आहे. तुम्ही जेवढा चांगला प्रचार कराल तेवढं तुमचं खप जास्त, तुमचं जे काही प्रोडक्ट असेल त्याचा खप जास्त. एकाने हॉटेलच्या बाहेर उभं केलं होतं ते काय पोस्टर, त्याच्यावरती लिहिलेलं होतं, मजा ना आए खाने में तो रिपोर्ट कर दो थाने में. लोक ते वाचूनच जास्त खायला येत होते. वॉशिंग पावडर, निरमा, दूध सी सफेदी आयुष्यभर नाही आली महाराज.
प्रचार बघा किती दांडगा, किती दणकट प्रचार. पण मात्र एक गोष्ट नक्की, काळ्याचे गोरं झाले असते तर म्हशीला पण फेरन लवली लावली असती, पण गॅरंटी अशी देतात आमचा साबण 99% सगळे किटाणू मारतो. तो 1% कोणता असतो हे मला आजपर्यंत कळलेलं नाही, जो शिल्लक राहतो. प्रचार बघा तुम्ही बाहेर जाऊन तर तुमच्या लक्षात येईल, कंटिन्यू प्रचार सुरू आहे, निरंतर प्रचार प्रसार सुरू आहे. सांगण्याचं एक मात्र तात्पर्य हे आहे तुम्हाला की प्रचाराची आवश्यकता आहे. मग आता भागवताचा प्रचार कोण करणार? त्यावेळेला वेदमहर्षी व्यासांच्या स्मरणात आलं, शुकदेव करतील ना प्रचार, शुकदेव करते. शुकदेव पुत्र आहे म्हणून भागवत द्यायचं नाहीये, पात्र आहे म्हणून भागवत द्यायचं. मी नेहमी सांगत असते काय की तुम्हाला पाहावं लागेल, तुमच्या मुलांना तुमची प्रॉपर्टी देण्या अगोदर तुम्हाला पाहावं लागेल तो पात्र आहे का घेण्याच्या. पात्र नसेल तर त्याला पात्र करा, नाही का. प्रॉपर्टी अशी गोष्ट आहे, अवघड आहे महाराज. प्रॉपर्टीसाठी चांगल्या चांगल्यांच्या घरामध्ये वाद लागले आणि चांगल्या चांगल्यांचे वंश समाप्त झाले. एक म्हातारं मरायला टेकलं आणि नीरा ए करे ए सून म्हणते आपल्या नवऱ्याला की अहो म्हाताऱ्याकडे भरपूर पैसा आहे, पण ते त्याला सांगायचं आहे, इतक्या वेळचं करत आहे पण बोलता काही येत नाही, डॉक्टरला बोलवा. डॉक्टर आले, डॉक्टर म्हणले की म्हातारं बोलेल पण 2च शब्द बोलेल, 3च शब्द बोलेल, पण 3 लाखाचं इंजेक्शन द्यावं लागेल. सुनबाई म्हणे जाऊ द्या ना, बोलू द्या ना. अहो 3 लाखाचं गेलं तर गेलं, 30 लाखाची आपल्याला जर का त्यांनी प्रॉपर्टी सांगितली तर करून राहिले एवढे वेळचे. हा म्हणे बरोबर आहे म्हणे, मग द्या म्हणे डॉक्टर तुम्ही 3 लाखाचं इंजेक्शन द्या म्हणे, काही हरकत नाही. 3 लाखाचं इंजेक्शन दिल्यानंतर म्हातारा बोलला, काय बोलला? बकरी फडा खाते. कितीचा पडला तो फडा? झाडू कितीचा पडला? हा तुम्ही हुशार आहात, मला वेगळं गणित सांगायची गरज नाही तुम्हाला. अशी प्रॉपर्टी आहे जी प्रॉपर्टी लोकांमध्ये वाद निर्माण करते आणि सगळं होत्याचं नव्हतं करून सोडते. पण मात्र आज एक पुत्र प्रॉपर्टी घेणार आहे पित्याजवळून, पण तीही प्रॉपर्टी कशाची आहे तर ती प्रॉपर्टी हरिनामाची. ज्या वेळेला प्रचार प्रसारार्थ शुकदेवजी महाराजांना शोधायला सुरुवात केली, वेदमहर्षी व्यासांनी आपल्या शिष्यांना काही श्लोक शिकवून दिले. त्यापैकी दशमस्कंदातला एक अतिशय गोड श्लोक बघा, भगवंताचं स्वरूप सांगणारा. कारण भगवंताच्या रूपानेच एखाद्याला तुम्ही आकर्षित करू शकता आणि भगवंताचं रूप गाणारा हा श्लोक. बर्हापीड नटवर वपू कर्णयोर कर्णिकारं विभ्रद्वास कनक कपिशं वैजयन्तीं च मालां रन्ध्रन् वेणु अधर सुधया पूरयन् गोपविन्दे वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद् गीतकीर्ती. आहा, किती गोड स्वरूपाचं वर्णन आहे. बर्हापीडम नवऱ्यासारखे देव नटले, कर्णयोर कर्णिकारम कानामध्ये कनेर पुष्प आहे, गळ्यामध्ये वैजयंती माला आहे, सुंदर सफरचंदासारखे गोल गोल गाल आहे, गुलाबाच्या पाकळीसारखे गुलाबी गुलाबी ओठ आहे, गळ्यामध्ये श्रीवत वैजयंती माळा, हृदयावर श्रीवत्स चिन्ह आहे. आणि एवढंच नव्हे तर मोरपंख डोक्यावरती मस्तकावरती धारण केलेला आहे, पिसारा. आपला संसारात पसारा असतो, देवाच्या डोक्यावर पिसारा असतो. अतिशय गोड भगवंताचं स्वरूप आहे, फार अद्भुत स्वरूप, जे शुकदेवांनी ऐकलं आणि राहू शकले नाही. शुकदेव म्हणले वाह वाह, एवढं सुंदर वर्णन कुठे, म्हणून बाहेर आले. त्यावेळेला त्याच्या स्वरूपाचं नाही तर त्याच्या स्वभावाचं वर्णन देखील करण्यात आलं. त्या देवाचा स्वभाव कसा आहे? अहोमकीयं सनत्कालकूटं जिगंसयापयनप्य साध्वी लेभे गतिं नातुरितां ततोन्यं कम्वा दयालु शरणं व्रजेम. आपल्या वक्षस्थळाला विष लावून आलेल्या पुतनेला भगवंत यशोदा मैयाला जी गती देतात ती पुतनेला गती देतात.
यापेक्षा दयाळू अजून कोणी या जगात आहे का? ऐसो को उदार जग माही. आपल्याला माहिती आहे कधी कोणाची बाळणपण करायला आले देव. नामदेवरायांची झोपडी जळाली तर ते झोपडीचं छप्पर टाकायला आले. प्रत्येक जण विचारू लागलो, हो नामदेवराय तुमची झोपडी जळाली होती, एका रात्रीत कोणी छप्पर एवढं सुंदर बनवून दिलं, तो आमच्याकडे येईल का, आम्हालाही बनवून देईल का? त्यावेळेला नामदेव महाराज उत्तर देत आहे की येईल तुमच्याकडे, का नाही येणार, पण त्याला बोलवण्याकरता खूप मोठी देणगी द्यावी लागते, निरंतर त्याचं भजन करावं लागतं, मग तो येतो. विचार करा, चिंतन करा. ज्या ज्या वेळेला आवश्यकता होती त्या त्या वेळेला प्रभू आले. आणि एवढी उदारता की विष लावून आलेल्या पुतनेला आईला जी गती दिली ती देवाने दिली. तुम्ही थोडंसं चिंतन करा महाराज, थोडंसं चिंतन करा की ज्या ठिकाणी, इकडे लक्ष द्या, ज्या ठिकाणी असू द्या काही हरकत, हां मी समजू शकते त्रास आहे, काही हरकत. ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या घरी जर का कोणी आलं सपोज, तर तलवार घेऊन मारायला आलं, त्याला तुम्ही म्हणा या 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 बसा, काय खाणार, कांदा पोहे घेणार, चहा पिणार की कॉफी ठेवू? तुम्हाला घरी मारायला आलेल्या त्या जीवाला तुम्ही तारता का? उत्तराला उत्तर देता, मारताच ना. पण मात्र आपल्या वक्षस्थलाला विष लावून आलेल्या पूतनेला भगवंतानी तारलं, असं तसं नाही तारलं. यशोदा मैयाला जी गती दिली तीच तिला गती दिली, की काही का होईना आपण तुम्हाला पाजायला तर आली. हे ऐकल्यानंतर शुकदेव राहूच शकले नाही की सांगा हे भागवत कुठे, हे श्लोक कुठे, मला त्यांचं श्रवण करायचंय, मला त्यांचं चिंतन करायचंय, म्हणे हे भेटेल कुठे? तर चला सांगतो कुठे. नवीन आहे तसे अजून ओपनिंग सेरेमनी व्हायची आहे, चला तुमच्याच हातून करू. तर निघाले. कोई पियो रे पियाला राम नाम का, कोई पियो रे पियाला कृष्ण नाम का. जाम पे जाम पीने से क्या फायदा, रात की पी सुबह को उतर जाएगी, हरि नाम की पीली जिंदगी प्यारे तेरी सवर जाएगी. है ना. लोग पीते हैं पी पी के गिरते, हम भी पीते हैं गिरते नहीं हैं, हम तो पीते हैं सत्संग के प्याले, ये अंगूरों की मदिरा नहीं है. मेरे सावरे सलोने कन्हैया, तेरा जलवा कहाँ पर नहीं है. मेरे सावरे सलोने कन्हैया, तेरा जलवा कहाँ पर नहीं है. आँख वालों ने तुमको है देखा, कान वालों ने तुमको सुना है, जिसने देखा ना तुमको कन्हैया, उसकी आँखों पे पर्दा पड़ा है. मेरे सावरे सलोने कन्हैया, तेरा जलवा कहाँ पर नहीं है. शुकदेवजी महाराज निघाले, येऊन पोहोचले. शुकदेवजी महाराज येऊन पोहोचले आणि श्रीमद भागवत प्राप्त करून घेतलं. आता त्या भागवताचं चिंतन केलं. पण चला पाहूया की कोण तो जीव आहे ज्या जीवाच्या माध्यमातून सामान्यातल्या सामान्य व्यक्तीपर्यंत भागवत पोहोचलं. राजा परीक्षिताची ती परंपरा सांगण्याकरिता आपल्याला पहिले थोडंसं पांडवांचं जीवन पाहावं लागेल. पहा ते पांडव अखंड वनवासी. अखंड वनवासामध्ये असलेल्या पांडवांना देवाची साथ सदा लाभली, पण तरी देखील प्रभू त्यांच्या मागे पुढे सदा सांभाळत राहिले. यादवाचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, हरी
झालं? बरं. तर निरंतर सदा सर्वदा भगवंताचं सानिध्य ज्यांना प्राप्त झालं असे ते पांडव, लक्ष द्या काळजीपूर्वक, त्या पांडवांच्या हॅलो परंपरेला पहा. हॅलो चला हां बोला. तिथे जाऊ जिथे घनघोर नुकतंच युद्ध ओके संपलं. ओके 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 मी मुलींना आता नेहमी होतं सांगत time. असते की मुलींनो, वक्ता हा निर्माता आहे. 2 श्लोकांमधली कथा त्याला निर्माण करावी लागत असते. 2 श्लोकांमधली स्टोरी ही त्याला सांगावी लागते आणि त्याच्या वक्तव्यामध्ये सगळ्या प्रकारचा शृंगार असला पाहिजे. त्यामुळे चला जरा महाभारताचं ते घनघोर युद्ध पाहायला चला. त्या भयंकर महाभारताच्या घनघोर युद्धामध्ये पांडव दिग्विजयी झाले, कौरव हरले. वस्तुतः 5 लोक 100 लोकांबरोबर भांडत असले तर कोण विजयी होतं? क्वांटिटी जिंकते ना, ज्याच्याकडे जास्त लोक तो जिंकणार. पण मात्र या युद्धामध्ये पांडव दिग्विजयी झाले. त्याचं कारण एक मात्र हे होतं की पांडवांनी आपलं जिंकणं अथवा हरणं याची जी दोर आहे ही देवाच्या हाती दिली होती. अब सौंप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में, अब जीत भी तुम्हारे हाथों में और हार भी तुम्हारे हाथों में. देवा, आम्ही हरू अथवा जिंकू काही घेणं देणं नाही, फक्त आम्हाला तू सांग काय करायला हवं. तर भगवान ज्याला धर्माचं शासन करायचंय त्याला स्वतः सोबत साथ राहून साथ देऊन सांगताय की काय करायला हवं. लक्ष द्या. ज्या वेळेला घनघोर महाभारताचं युद्ध संपलं आणि त्या युद्धामध्ये रक्ताचे डबकेच्या डबके साचले, अशा एका डबक्यात घायाळ अवस्थेमध्ये दुर्योधन पडला आहे. अश्वत्थामा तेथे येतो आणि म्हणतो काळजी करू नको, मी बदला घेतो. भगवद्गीता म्हणते ध्यायतो विषयन पुंस संगस्तेषुपजायते संगा संजायते कामा कामात क्रोधोद्विजायते क्रोधात भवति सम्मोहा सम्मोहात स्मृती विभ्रमा स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. ही प्रणश्यतीकडची वाटचाल आहे. कशी? 2 विषयाचे ध्याता एका ठिकाणी आले की गडबड होते. जसं 2 पिणारे एकत्र आले की गडबड होते, ठीक आहे नाही? एक पिणारा दुसऱ्या पिणाऱ्याला म्हणतो चल काय या जगामध्ये दारूची संख्या जास्त झालेली आहे, आपण कमी करू, 1 ग्लास तू पी 1 ग्लास मी पितो. पिणारे एकत्र आले की गडबड होते. तसं हे 2 विषयाचे ध्याता, एक लोभ आणि दुसरा बदला. याला बदला घ्यायचे दुर्योधनाला दुःशासनाला, आणि तिकडे लोभ जागा झाला की मी जर का तुझा बदला घेतला, तुझ्या ईर्ष्येने जशी तुझी इच्छा आहे तसं पूर्ण केलं तर तुला काय पाहिजे, मला तू काय देशील? म्हणे तुला अर्धराज्य देईल अश्वत्थामा. राज्याच्या लोभापायी अश्वत्थामाने द्रौपदीच्या सुप्त पुत्रांचा वध केला. झोपलेल्या अवस्थेत असते द्रौपदी खूप रडली महाराज. सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू रणांगणात मारला गेला पण सुभद्रा रडली नाही, पण द्रौपदीचे मुलं मारल्या गेले त्यावेळेला द्रौपदी रडली. त्याचं एक मात्र कारण हे होतं की मी याकरिता रडत नाहीये की माझे मुलं मारले गेले, मी याकरिता रडत आहे की ते झोपलेल्या अवस्थेत का मारल्या गेले. रणांगणात मारल्या गेले असते तर मी माझे मुलं वीरगतीला प्राप्त झाले असा विचार केला असता, पण मात्र ते वीरगतीला प्राप्त नाही झाले, रणांगणात मारले नाही गेले. त्याला मात्र तुम्ही या सुप्त अवस्थेमध्ये मृतावस्थेत पाहू कसे शकता. मान शिरच्छेद केला होता आणि ती मस्तक नेऊन आदळली दुर्योधनापुढे. दुर्योधनाने ठेवली, काखेत ठेवून दाबली, ती तुटली. त्यावेळेला लक्षात आलं की अरे हे पांडव असूच शकत नाही, हे पांडवांचे 5 पुत्र होते. अरे अरे पांडवांच्या 5 सुप्त पुत्रांना मारलं. देवाने एक लीला केली, पांडवांच्या कक्षेमध्ये पांडवांच्या मुलांना निजवलं आणि आपल्या कक्षेमध्ये पांडवांबरोबर चर्चा करत बसले देव रात्रभर. द्रौपदी मात्र रुदन करू लागली. त्यावेळेला
अर्जुन बदला घेण्यासाठी किंवा दंड देण्यासाठी निघाले. दुर्योधनाने जो घेतला तो बदला आणि अर्जुनाने जो दिला तो दंड. दंड दिला जातो समोरच्याच्या चुकीकरिता. कारण एखाद्याने चुकी केली असेल तर त्याला दंड देऊन शिक्षात्मक कारवाई केली जाते, म्हणजे त्याला शिक्षा दिल्या जाते. शिक्षा याचा दोन अर्थाने उपयोग होतो. एक सगळ्यात पहिला अर्थ की त्याला शिक्षा म्हणजे त्याला दंड देणे, आणि दुसरं शिक्षा देणे म्हणजे शिक्षित करणे, त्याला बोध देणे की असं करू नको बाबा, चुकीच आहे. ज्या वेळेला अर्जुनाने अश्वत्थामाला बांधला, पशुवत पाशबद्ध द्रौपदी पुढे उभं केलं होतं, त्यांनी ब्रह्मास्त्र सोडलं. त्यावेळेला कृष्ण कृष्ण महाबाहो भक्ता नाम भयंकरा, हे देव आमची सुरक्षा करा. भगवंताने त्या अश्वत्थामाच्या सोडलेल्या ब्रह्मास्त्राला अर्जुनाला आवर धरायला लावली. आवर धरली अर्जुनाने, पण मात्र बांधून उभं केलं द्रौपदी पुढे. आता द्रौपदी बघा, अग्निपुत्री आहे, अग्नीची मुलगी आहे, अग्नीतून प्रकट झाली द्रौपदी, पण अत्यंत समजदार, अत्यंत हुशार. द्रौपदी म्हणते याला सोडून द्या. उच्चतामेशो ब्रह्मणो नित्राम गुरो मारोदितस्य जननी यथाहं पती देवता. सोडून द्या याला. आणि एकदा नाही म्हटलं, दोनदा म्हटली, सोडून द्या, सोडून द्या याला. अरे 5 पुत्रांचा मारेकरी आहे द्रौपदी हा तुझा. विचार करा, एखाद्या आईच्या पुढे जिवंत लेकराला मारल्यानंतर त्या आईची अवस्था काय होत असेल. पण द्रौपदी मात्र म्हणते सोडून द्या, कारण द्रौपदी समजदार आहे. याचे पिता रणांगणात मारल्या गेले, आमचे गुरु द्रोण, आणि हा गुरुपुत्र आहे. याच्या आईने कुठे जायचं, हाही मरण पावल्यानंतर. दुसरं, गुरुपुत्र असल्या कारणाने याला सोडून द्या. तिसरं, ब्राह्मण असल्या कारणाने सोडून द्या. भगवंताला विचारलं अर्जुनाने, देवा काय करू. देव म्हणे नाही नाही नाही, सोडू नको बाबा, हा तुझा 5 पुत्रांचा मारेकरी आहे. आणि दुसरीकडे म्हणतात याला सोडून द्या, कारण हा गुरुपुत्र आहे. अर्जुन म्हणे, देवा अर्धा पागल पहिले होतो, उरलेला अर्धा आता होईल. एक काहीतरी सांगा, धर म्हणून सांगा, नाही तर सोड म्हणून सांगा. त्यावेळेला देवाने सांगितलं की अरे याचा मृत्यू याची मान कापण्यात नाही, याची शिखा काढून घेण्यात आहे. वस्तुतः ब्राह्मण ज्या वेळेला आपल्या कर्तव्यातून मुक्तो, चुकतो, त्यावेळेला त्याचा सगळ्यात मोठा मृत्यू म्हणजे त्याला त्याची शिखा कापणे किंवा त्याला शास्त्रविहीन करणे. ज्या वेळेला शिखा कापण्यात आली, डोक्यावरचा तो मणी काढून घेण्यात आला. अश्वत्थामा आजही जिवंत आहे असं म्हणतात. काही काही लोकांना तर दर्शन पण होतं, पण मात्र अश्वत्थामाचं दर्शन करता काय. अश्वत्थामा ज्या वेळेला त्या ठिकाणाहून निघाला, त्यावेळेला त्याला क्षमा तर दिली होती, पण मात्र बदलेची भावना अजूनही होती. तर अर्जुनाची पत्नी आहे सुभद्रा, सुभद्रेचा पुत्र आहे अभिमन्यू, म्हणजे अर्जुन आणि सुभद्रेचा मुलगा आहे अभिमन्यू, जो चक्रव्यूहात मारला गेला. या अभिमन्यूची पत्नी आहे उत्तरा, आणि उत्तरा ही गर्भस्थ आहे. तिच्या गर्भाला मारण्याकरता याने ब्रह्मास्त्र सोडलं अश्वत्थामाने पुन्हा एकदा, आणि त्यावेळेला भगवंताने तिच्या गर्भामध्ये प्रवेश करून त्या गर्भाची सुरक्षा केली. कारण ती धावतच आली, पाही मा पाही पाही महायोगीन देवदेव जगतपती. लागला बनवा जळे माझी काया, लागला बनवा काया, लागला बनवा जळे माझी काया, लागला बनवा माझी काया, लागला बनवा जळे माझी काया, लागला बनवा माझी काया, जळे माझी काया, लागला धावरे केशवा, धावरे केशवा, माया बापा जळे माझी काया, लागला बनवा जळे माझी काया, लागला बनवा धावरे केशवा, धावरे केशवा, माया बापा
माझ्यासाठी धावत या. नाहीतर लोकांसाठी काय असेल महत्वाचं की देव भगवंत भक्ताचं रक्षण करू शकतो, पण भक्ताच्या वंशाचं रक्षण देव नाही करू शकत. देवा माझं काय जाईल? प्रभू मेरी क्या बिगडेगी, जाएगी लाज तिहारी. आता या गर्भाची सुरक्षा करण्याकरता तुम्ही स्वतः या. त्यावेळेला या संपूर्ण युद्धामध्ये शस्त्र अस्त्र न उचलण्याचा संकल्प केलेले भगवान एकेका हातामध्ये 2-2 आयुध धारण करतात आणि परीक्षित ज्या गर्भात आहे त्या उत्तरेच्या गर्भाची सुरक्षा करतात. विष्णुनाथ त्यांचं नाव एक प्रकारे. आणि विचार करा, परयती इक्षिती सह परीक्षिता म्हणजे काय? ज्यांनी परीक्षणच केलं जन्माला आल्यानंतर की ज्याने माझ्या आईच्या गर्भात दर्शन दिलं तो कुठे? एरवी जन्माला यावं लागतं, तप करावं लागतं, मग कुठे जाऊन देवाचं दर्शन होतं. परंतु मात्र अत्यंत भाग्यवान तो जीव ज्याने आईच्याच गर्भामध्ये भगवत दर्शन केलं. आणि त्यानंतर तपस्वी त्यागी असलेल्या राजा परीक्षिताचं जीवन जन्माला आल्यानंतर आल्या त्याला पाहिलं म्हणून परीक्षित असं म्हणवलं गेलं. यानंतर परीक्षिताचा जन्माची कथाही सांगितली जाते. भगवान चालले होते द्वारकेला. माता कुंतीने विनंती केली की प्रभो चाललात खरं, पण मला काय द्या? विपदः संतू नशश्व तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्यात् पुनर्भव दर्शनात. प्रभो मला दुःख द्या. दुःख से अगर चोट खाई न होती, प्रभू तेरी याद आई न होती. देवा जीवनामध्ये जितकं पण दुःख आहे त्या दुःखामध्ये निरंतर तुझं स्मरण आहे. असं सुख काय कामाचं? एकदा रामचंद्र प्रभूंनी विचारलं हनुमंताला, हनुमंता तुझ्या जीवनात दुःख कोणतं? हनुमंताने आता उत्तर द्यावं तर असं वाटलं की हे उत्तर देईल की सीताबाईचा शोध घ्यावा लागला ते दुःख असेल, एवढं मोठं लंका समुद्र पार करून लंकेला जावं लागलं ते दुःख असेल, स्वतःच्या शेपटीला आग लागल्यानंतर जी लंका जाळावी लागली किंवा जळली ते दुःख असेल. पण यापैकी कुठलंही दुःख नाही होत. एकच दुःख होतं आणि ते दुःख हे होतं की हे प्रभू कह हनुमंत विपती प्रभू सोही जब तव सुमिरन भजन न होई. ज्या वेळेला या मुखामध्ये तुमचं नाम येणार नाही, ज्या वेळेला आम्ही तुमचं भजन करणार नाही, तो दिवस म्हणजे दुःखाचा, तो दिवस म्हणजे अत्यंत दुःखाचा. आणि तो आमच्या जीवनात येऊ नये प्रभू. तुमच्या नामाचं विस्मरण कधी होऊ नये. आम्ही कधी तुझं नाव विसरू नये. हे नाथ मैं तुम्हें भूलू नहीं. तर थोडंसं पुढे या अल्पमतीने या दासीने जोडलं. रामसुखदासजी वृंदावनाचे ते कायम तुम्हाला वृंदावनात अनेक घरांच्या बाहेर लिहिलेलं दिसेल, हे नाथ मैं तुम्हें भूलू नहीं, हे नाथ मैं तुम्हें भूलू नहीं. तर एक थोडंसं अजून या अल्पमतीने जोडण्याचं सौभाग्य मिळालं की हे नाथ मैं तुम्हें भूलू नहीं और हे नाथ अब तुम्हारे सिवा और कुछ याद आहे नाही. समस्या इथेच होते. तुझ्या व्यतिरिक्त सगळं आठवतं म्हणून समस्या. तुझ्या व्यतिरिक्त आम्हाला सगळं आठवतं, संसार आठवतो, प्रपंच आठवतो. मी एकदा माझ्या गुरुदेवांना म्हटलं, गुरुदेव आमच्या मराठीमध्ये एक कहावत आहे, वादळ येऊन गेल्यानंतर कळतं नुकसान किती झालंय ते. ज्या वेळेला वादळ सुरू आहे त्यावेळेला नुकसान लक्षात येत नाही, पण वादळ निघून गेल्यानंतर मग आपण पाहतो अरे बापरे हे तुटलं, अरे हे झाड पडलं, अरे गेलं बा, एवढं सगळं उडून गेलं. वादळ येऊन गेल्यानंतर कळतं. तसं ज्या वेळेला आपल्या मनामध्ये काम आहे, क्रोध आहे, तोपर्यंत तर आपण त्या कामात असतो, त्या क्रोधात असतो, त्या द्वेषात असतो, मत्सरात असतो, कोणाच्या ईर्ष्येत असतो. पण एकदा का ते निघून गेल्यानंतर कळतं अरे 5 मिनिटं मी क्रोधात होते पण देवाचं नाव मुखात आलं नाही. 5 मिनिटं माझ्या मनामध्ये कुणाविषयी ईर्ष्या होती पण मात्र भगवंताचं नाव माझ्या मुखात आलं नाही आणि मी विसरून गेले होते. त्यामुळे गुरुदेव मी काय करू? वादळ येऊन गेल्यानंतर कळतं नुकसान किती झालंय ते. मनामध्ये कामाचे, क्रोधाचे, द्वेषाचे, लोभाचे अनेको विचार येऊन जातात. येऊन गेल्यानंतर कळतं की अरे 5 मिनिटं जळे माझी काया, धाव रे केशवा. मी माझ्या हाताने माझं मन जाळलं, माझ्या हाताने मी जिथे देवा तुम्हाला बसायचं आहे ते स्थान घाणेरडं केलं. कामाचे विचार टाकून, रोगाचे, क्रोधाचे विचार टाकून ते स्थान मी मलिन केलं, ते गलिच्छ केलं. देवा एवढा वेळ निघून गेला पण मात्र तुझं भजन करायचं राहून गेलं. माझे गुरुदेव म्हणले की पण काळजी करू नको, जिंकशील तू. मी म्हटलं का? कसं काय मी जिंकणार? हे फक्त समर्थ गुरु बोलतात.
काळजी करू नको, जिंकशील तू. कारण त्या रोगाला, त्या क्रोधाला, त्या मोहाला शरणागती नाहीये. पण तू तर कृष्ण आश्रित आहे ना. हा, मग जो कृष्ण आश्रित आहे तो जिंकेल. थोड्या वेळा करता राग मनात येईल, थोड्या वेळा करता द्वेषही मनात येईल, थोड्या वेळा करता सर्व मनात येईल, पण जिंकणार ते नाही. कारण त्यांना कृष्ण शरणागती नाहीये, आपल्याकडे आहे. ती शरणागती कधी विसरायची नाही. श्रीकृष्ण सदा कार्या भजनीय व्रजाधिप, कधी विसरायचं नाही. भगवंताला भजत राहायचं. शशिकला आई साहेबांची जो चित्रपट आहे त्या चित्रपटाच्या मागे किंवा इथे लावलेली श्रीकृष्णाची ती चित्रमूर्ती, हा हा हा, काय असं वाटतं. मी एक गोष्ट तुम्हाला खरं सांगते, एखाद्या मूर्तीवरती असलेलं तेज त्यावरती केलेली तपश्चर्येचा परिणाम आहे. त्यामुळे त्या चित्रामध्ये जे तेज आहे ना, नक्कीच त्यावरती तपश्चर्या झाली असणार आहे, म्हणून त्यावरती ते तेज आहे किंवा ते नेत्र बोलू लागतात. सांगण्याचं एक मात्र तात्पर्य हे आहे की त्या मूर्तीमध्ये मूर्तित्व, त्या चित्रामध्ये विशेषत्व, त्या चित्रामध्ये चरित्र, हे आपला भाव भरतो. आणि त्यावेळेला ज्या वेळेला आपण एकटक भगवंताला पाहतो, एकटक भगवंताला निहाळतोय, एकटक ते चित्रपट पाहतो, कधीतरी असं वाटतं की तो पुढे येईल आता आणि आपल्याशी बोलू लागेल. आणि फक्त तेवढंच नाही, तो बोलतो देखील. साचो प्रेम प्रभू में होतो, मूर्ती बोले काटकी. पण थोडीशी मेहनत घ्यावं लागते महाराज. मारवाडी आहे इथे कोणी? मारवाडी आहे. मारवाड्यांमध्ये एक कहावत आहे, काय? काम काम काम, दिन हुई की काम, रात हुई की काम, मैं तो आती गई. मने ब्रश लाए देवे, मने पानी लाए देवे, पर दांत तो मने घिसने पड़ेगी. मने पानी लाए देवे, मने बाल्टी लाए देवे, पर नहानो तो मनेच पड़ेगी नहीं. अरे मने थाली लाई देवे, मने भोजन परोस देवे, पर जिमनो तो मनेच पडेगी नाही. तुम्ही कुठेही निघून जा, कामातून निवृत्ती नाहीये, विवशता आहे. पाहणं डोळ्याची विवशता आहे, मग पहा ना त्या विठ्ठलाला. चालणं पायाची विवशता आहे, मग चाला ना, भगवंताच्या दिशेने चाला. ऐकणं कानाची विवशता आहे, मग भगवंताचे गुण ऐका ना. विवशता आहे, कर्मातून निवृत्ती नाहीये. सगळं आणून दिलं तरी कर्म करावेच लागतात. जेवण बनवावंच लागतं, मग बनवा ना, देवासाठी बनवा. देव तुमच्या हातून खाईल, तुमच्या हातचं ग्रहण करेल, तुमच्या हातचं स्वीकार करेल. हा, आता समजा तुम्ही मला जेवायला बोलवलं, समजा तुम्ही बोलवणार नाही आहे माहिती, पुण्यातले लोक वाईट वाटून घेऊ नका. मी एक चेष्टा मस्करी म्हणून म्हणते, चेष्टेत का होईना खरं बोलून जाते. हा हा हा, घेणार का? हा, तुम्ही पुण्यातला नाही वाटतं. हा हा, बरोबर. असो, बरं असो, काही हरकत नाही. एक विनोदाचा भाग वगळला तर. हा, तर तुम्ही मला जेवायला समजा बोलवलं, समजा असं वाकडं तोंड करू नका. समजा तुम्ही मला जेवायला बोलवलं, ठीक आहे, तर मी पहिले काय पाहिल, तुमची आणि माझी ओळख किती आहे पहिले पाहिल की नाही. जर ओळख असेल तर मी म्हणेल हो ठीक आहे, येणार, हा येते. आणि ती तुम्ही रोज कथेला येत गेलात, तुमच्या चेहऱ्याची माझी आणि आपली ओळख झाली चांगली, तर मग तुम्ही म्हणा की या बरं का घरी जेवायला, मग मी म्हणेल हो येते. ओळख नसेल, ओळख ना पाळख लोकमान्य टिळक, ओळख नाही पाळख नाही, मी तुमच्या घरी येते. हा, मग हळूहळू तुम्ही रोज यायला लागलात, आपली ओळख झाली, मग मी म्हणेल की हा हा चालेल येतो बरं का. पण आपली ओळख मैत्रत्वामध्ये परिवर्तित झाली तर मग मी फोन करेल आणि सांगेल येतो बरं का आज घरी जेवायला. आणि आपली ओळख मैत्रत्वातून अजून घनिष्ठ झाली तर मग तर मी सांगणार पण नाही, डायरेक्ट येईल आणि स्वतःच्या हाताने तुमच्या ओट्यावरून करून घेईल. तसंच आहे, असंच आहे. या महाभारताच्या प्रसंगामध्ये असाच एक प्रसंग घडला. कृष्ण येत आहे, अहो ऐका, आज दवंडी पिटवण्यात आली हस्तिनापुरामध्ये. श्रीकृष्ण द्वारिकाधीशाचं आगमन होणार आहे. हो, हे ऐकलं विदुराणीने आणि विदुराणी म्हणू लागली देव येणार. अहो अहो इकडे या, तुम्ही मंत्री आहात हस्तिनापुराचे आणि कळलं का आज बातमी आली आहे की कृष्ण द्वारिकाधीश येत आहे. तुम्ही मंत्री आहे ना, मंत्र्याच्या पूजा लवकर घेतो देव, मंत्र्याचं लवकर ऐकतो देव. आजकाल बिचारे गरीब रांगेत असते, मंत्री मात्र अभिषेक
मंत्र्याच्या पूजा देव पहिले घेतो, त्यामुळे तुम्ही मंत्री आहात. आता देव आपल्याकडे पण येणार, देव आपल्याला पण भेटणार. त्यावेळेला विदुर म्हणतात, अगं तुला सांगायचं राहूनच गेलं, काय मी मंत्रीपदाचा त्याग केला. हा, असा कसा केला? आणि मला सांगितलं का नाही? आजच्या दिवस तर राहू द्यायचं होतं. आज देव येत आहे, मंत्रिमंडळामध्ये तुम्ही असते, जवळून देव भेटले असते आणि तुम्ही हळूच म्हटलं असतं, या आमच्या घरच्या त्या भेटायला विदुराणीला, काकीला आले असते देव. आजच्या दिवस राहू द्यायचं होतं. अगं तुला माहिती नाही, पांडवांना जाळण्याचं षडयंत्र रचलं त्या लाक्षागृहामध्ये. त्याच वेळेला सोडलं मंत्रीपद मी म्हटलं दुर्योधन दुःशासना पुढे त्या धृतराष्ट्राला की अरे सामान्य नेत्र तर तुला नाही आणि बुद्धीचे चक्षु, प्रज्ञा चक्षु पण तू गमावून बसलायस. त्याचं कारण असं की तुझ्याच डोळ्यापुढे तुझ्या प्रिय बंधू पांडूंच्या पुत्रांना जाळण्याचं षडयंत्र रचले जात आहे आणि तुला काहीच वाटत नाहीये. त्याच वेळेला मंत्रिपदाचा त्याग केला होता मी. बरं म्हणे, जाऊ द्या, पण काही करा, त्याची भेट होईल का? तो येईल का? विदुराणी, अगं देवाला प्राप्त करण्याकरिता पदाची नाही प्रेमाची गरज आहे, तो भेटेल. हा विचार घेऊन विदुराणी जनमानसामध्ये उभी होती. देवाने दुर्योधनाने स्वागत केलं. 56 भोग बनलेले समजवायला निघाले दुर्योधनाला देव की दुर्योधन म्हणे देवा नंतर बोलू, घाई कशाची, पहिले जेवा ना. त्यावेळेला भगवंत म्हणतात, अरे दुर्योधना, मी 2च ठिकाणी जेवतो. एक जिथे मला खायची इच्छा आहे, दुसरं जिथे मला खाऊ घालायची इच्छा आहे. तुझ्याकडे ना मला खायची इच्छा आहे आणि ना तुझ्याकडे मला खाऊ घालायची इच्छा आहे. काही जणांना खाऊ घालायची इच्छा नसते, फक्त दाखवायची इच्छा असते. काही घरी गेल्यानंतर ते काजू बदामाचं ते पाळं पुढे आणतात, घेता का? बरं, पाळं त्याच्याच हातात असते, पुढे आमच्या करतात, घेता का? बरं, घेणारा किती घेईन? 1 हात घेईन, 2 घेईन, आणि ते समोरून घेऊन जातात मग पळून. हा ना, आमच्यासारखा विदर्भातला पाहिजे रगेल. काय घेता का पण म्हणायची गरज नाही, त्याच्या अगोदरच उचलून खायला सुरुवात करतो आम्ही. एवढे वर्ष झाले गावोगावी फिरत आहे, काय उपाशी राहायचं का? दाखवायची इच्छा होती दुर्योधनाला, खाऊ घालायची इच्छा नव्हती. भगवंत म्हणले, तसंही दुर्योधना, आज येतानाच मला आमंत्रण मिळालं होतं. कोणाचं आमंत्रण मिळालं होतं? विदुरांच्या घरचं. विदुरांनी इशारा केला, विदुरांनी जा. त्याला कळलं, अंतर्यामी जानत है अंतर्घट का भाव, जा तू तयारीला लाग, मी काहीतरी छान छान फळं वगैरे घेऊन येतो, काही घेऊन येतो. गेली विदुराणी. खूप मोठं घर होतं, काय सांगू तुम्हाला, असा बंगला होता, फ्रीज, कूलर, टीव्ही, एसी सगळं होतं. असं होतं, पडकं घर होतं महाराज. यमाचे अवतार असल्या कारणाने न्यायाने जगले, भ्रष्टाचार केला नाही, जे मिळालं त्यात निर्वाह केला. घरामध्ये काहीच नव्हते, मातीचे भांडे होते, ते उठाने पडले होते. काय करू? देवाला बसवायला आसन टाकलं. हरी घर आई विदुर घर पावना. स्वर देऊ शकते, काही हरकत नाही, ताल नको. हरी घर आई विदुर घर पावना, विदुर नहीं घर थी विदुराणी, आवत देखे शारंग पाणी, दे आसन बैठावना. आसन कुठे टाकलं हेच विसरून गेले. होतं असं. मी ना ठरवून जाते, गुरुदेव पुढे आल्यानंतर मी हे सगळं विचारेल, पण एकदा का गुरुदेव पुढे आले की सगळं विसरून जातो. असं वाटतं उत्तरच सवरून चालत आलं. खरंच सांगते, मी तर कधी कधी म्हणतही असते गुरुदेवांना की गुरुदेव, ही जबाबदारी आहे म्हणून, ही व्यवस्था करायची आहे म्हणून, नाहीतर गोकुळातून बाहेर पाऊल टाकायची इच्छा होत नाही. मी खरं सांगते तुम्हाला. असं वाटतं की देवा, धामाचा, प्रभूचा आणि गुरुचा विरह नको. निरंतर आमचे एकच नियम, सकाळी उठायचं, या रियाज करतात, त्यांचा पाठ घ्यायचा, पाठ झालं की आपलं मस्त नटवर प्रभूंचं दर्शन घ्यायचं, गुरूंच्या सानिध्यात बसायचं, एखाद दुसरा प्रश्न विचारायचा जेणेकरून गुरूंची कृपादृष्टी होते, गुरुदेव उत्तर देतात आणि सत्संग करून मग आपला विश्राम करायचा दिवसाचा. असा नियम. खरं सांगते, गोकुळाच्या बाहेर पाऊल ठेवायची इच्छा होत नाही, पण मात्र व्यवस्था लावायची आहे. त्या व्यवस्था लावण्याकरता का होईना थोडं बाहेर पडावंच लागेल.
या कारणास्तव नाहीतर ठरवलेलं आहे की एकदा का आपलं घेतलेला संकल्प पूर्ण झाला, विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभं झालं गोकुळात, एक छोटंसं गुरुकुल कन्यांना शिकण्यासाठी, कारण थोडं सुरक्षित वातावरणामध्ये शिकाव्या मुली याकरिता एक गुरुकुल उभं करणे, एक गोशाळा, आणि बस एकदा का हे झालं की हातामध्ये माळ घ्यायची आणि मग क्षेत्र संन्यास घेऊन गोकुळाच्या बाहेर पण नाही पाऊल ठेवायचं, मग तुम्ही यायचं तिकडे. असो. पण मात्र एक गोष्ट नक्की की एक व्यक्तीने गुरुदेवांना प्रश्न विचारण्याकरता प्रश्न लिहून आणले, कारण गुरु पुढे आले की आपण सगळे प्रश्न विसरतो, म्हणून त्यांनी प्रश्न लिहून आणले. आणि जसे गुरुदेव पुढे आले तसं चिठ्ठी कुठे ठेवली हेच विसरले. ठेवली चिठ्ठी, विचारायचे होते प्रश्न पण चिठ्ठीच कुठे ठेवली, असं होतं. तसं प्रभू आले आणि विदुरानी सगळं विसरली. तिला काय करायचं होतं विसरली, तिला काय द्यायचं होतं विसरली, काय खाऊ घालायचं होतं विसरली. एकटक देवाला पाहत बसली आणि मग हळूच देव म्हणतात, काकी भूक लागली. किती छली आहे हा, किती छली आहे. 5 पावलं चालत आला फक्त. दुर्योधनाकडे 56 भूक होते, तिथं त्याला भूक लागली नव्हती. 5 पावलं चालत आला, लगेच भूक लागली. कजरी फलले आवना केळं आणली आणि देवाला केळं खाऊ घालण्याकरता सुरुवात केली. गंमत अशी, देवाला एकटक, आता देव पुढे बसले हो, चित्रपटामध्ये जर का ते वेळ लावत असेल तर प्रत्यक्ष पुढे असल्यानंतर कायच करतील. असं होत होतं की ती सालपट काढत होती, सालपट देवाच्या हाती आणि केळाचा गर खाली. देव सालपट खात होते आणि विदुरानींना म्हणत होते, काकी आजपर्यंत भरपूर केळं खाल्ले पण तुझ्या हातच्या केळांना चवच वेगळी आहे. अगं केवढे मधुर हे, केवढे गोड. आहा हा हा, आनंद घेते. हळूच विदुर घरी आले. विदुर घर आए विदुरानी पर खूप खिजाए. काय करते, काय करतो, काय दिसत नाही का देवाला केळं खाऊ घालते, चुप बस. नाही, देवाला केळ खाऊ घालते काय म्हणतात. तर पतिदेव म्हणतात, जरा नीट पा. तर केळाचा गर खाली, अर्ध केळाचं सालपट देवाने खाल्लं होतं ना, अर्ध देवाच्या हाती होतं. अरे 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 अरे, लोक काय काय खाऊ घालतात देवाला, 56 भोग बनवतात, काय काय वस्तू बनवतात. देवा मी तुम्हाला सालपट खाऊ घातलं, तुम्ही काहीच बोलले नाही, सांगितलं पण नाही. त्यावेळेला भगवान म्हणतात, हरी तो है भाव को भूखो आणि भाव बिना सब व्यंजन सुखो. भाव बिना कछु नहीं पावना, हरी घर आए विदुर घर पावना. भाव बिना, भगवंत भावग्राही जनार्दन. तुम्ही जो पदार्थ देवापुढे ठेवता तो पदार्थ ग्रहण करत नाही देव, त्यातला भाव ग्रहण करतात. आणि आपला भाव, एकाने 20 दिवसापूर्वीचे शंकरपाळे एकीने देवापुढे ठेवले, देवाला म्हणे खा. 20 दिवस सोडा, 5 दिवस होऊन गेले त्या शंकरपाळ्यावरून असे होऊन जातात फेविकॉल का जोड तुटेगा नाही. तोडण्याचा प्रयत्न केला पण काही तुटे ना, काय करावं ते कळे ना. शेवटी देवाने विचार केला, सुदर्शन चक्राला बोलवलं. सुदर्शन चक्राने प्रयत्न केला पण काही जमलं नाही. शेवटी सुदर्शन चक्र म्हणले, देवा तुम्ही म्हटले तेवढे दैत्य मारलेन, पुढे मारेन, पण तुझ्या भक्ताने प्रेमाने खाऊ घातलेले शंकरपाळे तोडणं मेरे तो बस की बात नाही. हे तुझं तू पहा. असे भावग्राही जनार्दन भगवान भाव आत्मसात करतात. चला थोड्या वेळ भजन करू आणि मग पुढच्या कथेकडे वळू. मला काल हिने इतका सुंदर चहा ऐकवला दीदीनी. ही मला म्हटली की पुस्तकामध्ये आध्यात्मिक चहा आहे. तो मला चाल तर माहिती नव्हती पण या मुलींनी वाचला. खूप सुंदर चहा होता तो. कोणी केला होता तो चहा? आईंचा आहे. खरंच पहा आईचं हृदय कसं असतं. म्हणजे जे काही द्यायचंय ते खाऊ घालतात पण अध्यात्म असं देतात की ते सहज लेकराला पोचलं पाहिजे, सहज कळलं पाहिजे. कृष्ण गोविंद हरे मुरारी,
रामकृष्ण हरी. ना 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 कृष्णा जनार्दना हरी कृष्णा जनार्दना यदुनंदना कृष्णा मधुसूदना यदुनंदना कृष्णा मधुसूदना गोपिका वल्लभा राधारमणा गोपिका वल्लभा राधारमणा कृष्णा जनार्दना हरी कृष्णा जनार्दना नंद गोपाला गोपाल बाला मुरलीधरा नंद गोपाला गोपाल बाला मुरलीधरा राधे गोपाला नंदन बाला श्याम सुंदरा कृष्णा जनार्दना हरे कृष्णा जनार्दना कृष्णा जनार्दना हरे कृष्णा जनार्दना देवकी बाला यदुवीरा कंस विमत्सना तिलक झरा यदुनाथा राधिका जीवना देवकी बाला यदुवीरा कंस विमत्सना तिलक झरा यदुनाथा राधिका जीवना हे अनंता मधुसूदनाया हे अनंता समुद्र मंथनाया कृष्णा 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 गोपिका वल्लभा राधारमणा गोपिका वल्लभा राधारमणा कृष्णा जनार्दना हरे कृष्णा जनार्दना कृष्णा जनार्दना हरे कृष्णा जनार्दना बालमुकुंदा गिरिधारी गान विलोला ऋषिकेशा मणिकांता रास विलोला बालमुकुंदा गिरिधारी गान विलोला ऋषिकेशा मणिकांता रास विलोला हे सुविधा बादरायणाया हे सुविधा वासुदेवाया कृष्णा 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 गोपिका वल्लभा राधारमणा गोपिका वल्लभा राधारमणा कृष्णा जनार्दना हरे कृष्णा जनार्दना हरे कृष्णा जनार्दना हरे कृष्णा जनार्दना गोविंदा 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 कृष्णा गोविंदा 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 कृष्णा गोविंदा 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 कृष्णा. धन्यवाद. सद्गुरु तुझे रूप
किती छान तू आहे लावण्याची कान सद्गुरु तुझे रूप किती छान तू आहे लावण्याची कान तुझे चरण दिसता क्षणी हर्ष होई माझ्या मनी तुझे चरण दिसता क्षणी